असो त्याला असेल गोष्ट न करी नाव निघे गेलो दोघे खंडोनी प्रसो कीर्तन रूपी सेवे करता निवडलेला अभंग जगद्वंदे जगद्गुरु महान भगवत भक्त महान साधू वारकरी संप्रदायाचे कळस असणारे तुकोबराय तुकोबरायांचा 4 चरणाचा उत्कृष्ट असा अभेद प्रतिपादन करणारा हा अभंग तुम्हा संत मैबापांची सेवा करण्यासाठी निवडला आहे. विठ्ठल विठ्ठल या पारगाव तीर्थक्षेत्रामध्ये सुरू असलेला हा 3 दिवसीय वैष्णव मेळावा आणि ज्या माध्यमातून आपण या वैष्णव मेळाव्याचं आयोजन केलेलं आहे ते म्हणजे परमपूजनीय सर्वांचे अधिष्ठान सर्वांचे सद्गुरू सच्चिदानंद पांडुरंग दादा मडके यांच्या 15व्या पुण्यतिथीच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं आजचा हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. सद्गुरू सच्चिदानंद श्रीपाद बाबा सद्गुरू सच्चिदानंद रामदास बाबा या महात्म्यांच्या पदस्पर्शानं पुनीत झालेली ही भूमी आणि त्यामध्ये दादांनी केलेलं हे अविरत असं कार्य ज्याच्या माध्यमातून तुमच्या अंतःकरणामध्ये परमात्म स्वरूपाबद्दलची वाढलेली उंची आणि त्या उंचीच्या द्वारा जर विचार केला तर तुमचं पोट भरण्याची पात्रता माझ्याकडे नाही बरं का. कारण त्याच्याबद्दल बोललं जात नाही, त्याच्याबद्दल ऐकलं जात नाही, त्याच्याबद्दल पाहिलं जात नाही. ती वस्तू अशी आहे की ती अचुंबित आहे, स्पर्शित आहे, तिला स्पर्श होत नाही, तिच्याबद्दल बोललं जात नाही. पण कसं आहे माहितीये का, शून्य दावावे झाले पाहिजे तुझे केले द्वैतात येऊन बोलावं लागतं. एरवी पाहिलं तर त्याच्याबद्दल काय बोलतो आपण, आता बोलण्याची नाही देवावीन काही काय बोलणार त्याच्याबद्दल, काहीच बोलता येत नाही त्याच्याबद्दल. अबोलण्या कोण आहेत त्याच्याबद्दलच्या, फक्त आपण शब्दाच्या द्वारा पसारा मांडत असतो. काय बोलणार त्याच्याबद्दल, बोलू शकत नाही. पण तिथपर्यंत जाण्याकरता शब्दाची गरज आहे ना, कारण तिथला विसर पडला नसता तर कदाचित बोलण्याची गरज नव्हती. विसर पडल्या कारणानं तुम्हाला आम्हाला ते बोलावं लागतं, नाहीतर एरवी बोलायची गरज नाही. पण बोलणं असं असावं की त्याच्या स्वरूपापर्यंत नेणारा असावं. अभेदुनी भेद राखीला अभेदुनी भेद राखीला राखीला अंगी अभेद आहे ते तत्व. पण भेदात यावं लागलं, कशा करता यावं लागलं, वाडा वया अंगी प्रेम सुख, त्याच्याबद्दलच प्रेम वाढण्याकरता इतरांमध्ये. आता त्यांच्याकरता गरज नाही हो, संतांकरता काय गरज राहिली बोलण्याची, नाही त्यांच्याकरता काही करण्याची गरज राहिली नाही. आता करणं त्यांच्या जीवनातलं संपलं, पण तुमच्या आमच्या करता अरबकाचे मागील आधार बहुता मागील आधार
लेनी पार मागील आधार बहुतांचा. राम म्हटलं तरी तिथं जाता येतं, कृष्ण म्हटलं तरी तिथं जाता येतं, आणि हरी म्हटलं तरी तिथं जाता येतं. तुम्ही काही बोला बाकी, त्याच्याशिवाय दुसरा शब्दच नाही. पण तिथपर्यंत जाण्याकरता याचा आधार घ्यावा लागतो. मागील आधार बहुतांचा. पहिलीच्या वर्गात त्याला वेगळं शिक्षण आहे, दुसरीतल्याला वेगळं आहे, बरं का. माध्यमिक वर्गात त्याला वेगळं शिक्षण आहे, उच्च माध्यमिकला वेगळं आहे. शाळा एकच आहे, पण त्याच्या पात्रतेनुसार त्याला ती तशी रीत दिली. सगळ्यामधून काढलं आणि एकामध्ये आणलं, आणि एकात आणून काय केलं, त्याला व्यापक केलं पुन्हा. म्हणजे सगळ्यातून का काढायचं होतं त्याला, कारण त्याला मूळ स्वरूपाची ओळख नसल्या कारणानं त्याला काय करावं लागलं, त्याला तिकडून काढावं लागलं आणि इकडं आणावं लागलं. एरवी तिकडे येतोच आहे आणि इकडे येतोच आहे, पण इकडला न कळल्यामुळे तिकडल्याला कमी समजावं लागलं, कमी लेखावं लागलं. मसोबाची पूजा करत होता, खंडोबाची करत होता, बिरोबाची करत होता, सटवाईची करत होता, मर्याईची करत होता, एकदेशीपणानं करत होता हा भक्ती. म्हणून याची एकदेशी भक्ती संपावी आणि त्याला व्यापकत्वातलं तत्व त्याला कळावं. याच्याकरता संतांनी काय सांगितलं, अरे त्याची कशाला करतोयस भक्ती, म्हणून त्याला पुन्हा नावं ठेवावी लागली. निर्जीव दगडाची काय करीसी सेवा म्हणावं लागलं. अरे तो तुझ निर्दैवात येईल काय, कवने गुणे भुली पडली दातारा तीर्थाच्या माहेरान ओळखीसी. आता त्या दगडात देव नाही का मग. साहोनिया टाकी घाय, साहोनिया टाकी घाय, दगड देव झाला पायी, दगड देव झाला पायी. साहोनिया टाकी घाय आणि दगडची देव झाला पायी. तो दगड देव नव्हता का, होता. पण त्या वडाऱ्याने काय केलं, त्याच्यातला टाकाऊ भाग काढला आणि त्याला मूर्त रूपाला आणलं आणि त्याला देव बनवलं. आपण दगड होता त्यावेळेला देव मानत नव्हतो, पण मूर्तीत आल्याबरोबर देव मानायला सुरू केला. नव्हता का त्याच्यात देव, त्याच्यात देव होता, पण ती दृष्टी आमच्याकडे नव्हती. विठाल विठाल. संत दृश्यात बदल करत नाही. संत काय करतात, तुमच्या आमच्या दृष्टीत बदल करतात. आमची दृष्टी बिघडलेली आहे, बाकी काही झालं नाही. कशामुळं, कल्पनेमुळं आम्हाला ह्या भिंती दिसतात. मी माझ्या कल्पनेने झालोसे पांगुळ, दिशाश्रम झाला केवळ, कवनही भ्रांतिवारी भेटती गुरुदयाळ, कवनही भ्रांतिवारी भेटती गुरुदयाळ, कवनही भ्रांतिवारी महिमा देही दाविना देव, धन जाबो महिमा देही दाविना देव, महिमा देही दाविना देव, थोडे शब्द जास्त असल्यामुळे म्हणायला जरा अवघड जातं. मी माझ्या कल्पनेने झालोसी पांगुळ. शरीराचा पांगळा वेगळा ना, अंतकरण वृत्तीचा पांगळा वेगळा. चालता न चलवे कोटी न मिळे स्थळ. धावपळ चाललेली होती, आम्ही सुद्धा देव एखादा कुठला तरी मांडलेला होता. आमचं चालणं सुरू होतं, पण स्थळ मिळत नव्हतं थांबण्याकरता कुठंतरी. हिंडता दिशा दाही श्रम झाला केवळ, कवन हे भ्रांतिवारी काही भेटती गुरुदयाळ. खरं माहित नव्हतं. आणि त्या कल्पनेमुळे काय झालं होतं माहितीये का, ती कल्पना आडवी आली होती. कल्पना अविद्या तेने झाला जीव.
माया उपाधी शिव बोली जती. कल्पनेमुळे काय झालं होतं, मातीलाच भिंत म्हणून बसला होता, कापसालाच कपडा म्हणून बसला होता, बरं, अलंकाराला सोन्यालाच अलंकार म्हणून बसला होता. पण सोन्याची त्याच्याकडे दृष्टी नव्हती, सोनं पाहण्याची, कापूस पाहण्याची त्याच्याकडे दृष्टी नव्हती, बरं का, माती पाहण्याची त्याच्याकडे दृष्टी नव्हती. आणि कल्पनेनं म्हणत होता ही भिंत आहे, हे हा कपडा आहे म्हणत होता. कल्पना झाली होती. आणि संतांनी काय केलं माहिती का, तेवढीच कल्पना बाजूला काढली. कल्पनेनं माणूस एवढा अडकत गेला बरं का. कल्पनेपासून कल्पिला जो ठेवा तेने पडे गोवा अधिकची. अडकत एवढा अडकला की तो तिथून बाहेरच पडायला तयार नाही. आणि म्हणून एखाद्या मूर्तीला देव मारून बसला आणि तिथंच तो थांबला. आमचे तुकोबाराय म्हणतात, काय केलो एक देशी, अरे गुण दोषी संपन्न. एक देशीपणामध्ये मी अडकलो आणि त्याच्यामुळे मग त्याला तिथून काढायचं होतं, म्हणून म्हणावं लागलं निर्जीव दगडाचं. काय करीसी सेवा तो तुझं निर्दैवा देईल काय. अरे कशाची सेवा करतोयस, त्या देवाचं खरं स्वरूप जाणून घे. आणि मग सांगितलं तुझ्यात तो जवळ आहे. आणि पुन्हा आणखीन भयानक वाणीचा उपदेश केला जगता करता, बरं का. काय केला, मूर्ख ते फिरती तीर्थाटनी, मूर्ख ते फिरती तीर्थाटनी. हृदयस्थ आत्मा राम नेनती आणि मूर्ख ते फिरती तीर्थाटनी. आता फिरणाऱ्याला मूर्ख समजलं, सांगितलं ना, का बरं असं सांगितलं असेल. याला जर न जाणता तू फिरत असशील तर तुझ्यासारखा मूर्ख जगात दुसरा कोणी नाही. याला जाण आणि मग फिर. निज देव 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 म्हणून व्यर्थ का फिरसी. ज्ञानोबरायांचं प्रमाण आहे, निज देवने नसी मुळी कोण. अरे तू देव तुझ्या जवळ आहे आणि तुझ्या जवळ असताना तू कुठं फिरतोयस राजा. वा, अनेक प्रमाण देता येतील. जवळी असता जगत जीवन कार्य धांडोळी सीवन, एकाग्र करी मन तेने होईल समाधान रे. तुझ्या जवळ आहे, पहावे आपुले शरीरी दसवे द्वारी पंढरी. सोहम ब्रह्म विटेवरी बरवे शोधावे अंतरी. पण आत न शोधता तो बाहेर फिरू लागला, म्हणून त्याला कठीण शब्दात बोलावं लागलं. अरे बाबा, यांची पूजा करून काय मिळेल तुला. भूतांची पूजा म्हणतात ते. येवनी नरदेहा भूता ते पूजिती आणि परमात्माने ती महामूर्ख. असं बोलावं लागलं कठीण शब्दामध्ये, भयानक वाणीच्या उपदेशामध्ये. का? कारण त्याला इथला देव कळला पाहिजे जो संतांनी जो देव मान्य केला
जो तुम्हाला आम्हाला देव सांगितला तो देव 99% लोक मान्य करायला तयार नाही. का मान्य करतात वाटते तुम्हाला? माणसं का बरं पुन्हा तीर्थयात्रा करतात माहितीये का? ज्याच्या जीवनामध्ये निष्काम कर्म निष्काम उपासना होत नाही ती माणसं अनुग्रह घेऊन प्रबोध घेऊन सुद्धा पुन्हा त्याला तीर्थाला जावं वाटतं. त्याचं एक कारण आहे, कारण त्याला दृढ परोक्ष ज्ञान झालं नाही. ज्या माणसाला परिपूर्णत्व आलं त्या माणसाचं जीवन सहज असतं. त्याला काही करावं लागत नाही, ठरवावं लागत नाही. तो ठरवून काहीच करत नाही. जे होतंय ते सहज होतंय त्याला तो सामोरं जात असतो. विठ्ठल विठ्ठल सहज कर्मेची झाली ब्रह्मार्पण. ऐसे ऐकता बत्तीचा एका जनार्दनी बांधली निज गुण. एका जनार्दनी बांधली निज गुण. झाली संध्या संदेह माझा गेला. 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 एकनाथ महाराज म्हणतात सहज कर्मेती झाली ब्रह्मार्पण. आम्ही ठरवून जातो पाहायला देव. चला म्हणले पाहायला, ठरवायची गरज नाही. चला म्हणले वारीला जाऊ, ठरवून नाही त्याचं करणं. त्याचं करणं जे आहे ते सहज आहे. त्याला जे करून घ्यायचं ते सहज करून घेतो. आपण मात्र काय करतो माहितीये का? आपला अहंकार आपल्याला बसू देत नाही, म्हणून आपण काहीतरी ठरवतो आणि ते करत राहतो. आणि जेवढं करणं आहे तेवढं संसार आहे, आणि जेवढं न करणं आहे तेवढा परमार्थ आहे. विठ्ठल विठ्ठल म्हणून माझ्या संतांनी सांगावं की सहज कर्मेती झाली ब्रह्मार्पण. सहज कर्म केलं पाहिजे, पण सहज आपण करत नाही. प्रमाणे सर बरं का, गहिनीनाथ गुज हा. सांगे निवृत्तीसी वा. पहावे ते डोळा निज सुख. वा. पहावे ते डोळा निज सुख. गहिनी प्रसादे गहिनीनाथ गुज गुज सांगे निवृत्तीसी वा. सांगे निवृत्तीशी पहावे ते डोळा निज सुख. बस निज सुख पाहायचंय, निज सुख. आणि सहज ज्या वेळेला माणूस वाटचाल करत असतो, सहज कर्म ज्या वेळेला करतो त्यावेळेला त्या कर्माची बाधा त्याला होत नाही. विठ्ठल विठ्ठल धर्मत्याचा झाला नारायण. धर्मत्याचा झाला नारायण.
त्यांनी पावन तिन्ही लोक, त्यांचे नि पावन तिन्ही लोक. कर्म धर्म त्यांचा झाला, त्यांचं कर्मही नारायण आहे का नाही, आणि त्यांचा धर्मही नारायण. आता कर्म कोणतं आहे? पाहणं कर्म त्यांचं नारायण आहे. पाहणं नारायण झालं सगळं, ऐकणं नारायण झालं, बोलणं नारायण झालं. कितीतरी प्रमाणात येता येते महाराज, कितीतरी त्याच्याबद्दल बोलता येईल, पण असं आमचं झालं पाहिजे. पण तुकोबाराय म्हणतात जीवनामध्ये मी सुद्धा एक देशी होतो, मी सुद्धा देवाला मागणं मागत होतो की देवा अरे जिकडे पाहे तिकडे देवाईचा भाव दे काही. मी देवाला असं म्हणायचो तुकोबाराय म्हणतात. पण काय केलो एक देशी गुणदोषी संपन्न. अरे मी एक देशी तुला मंदिरापुरतं पाहतोय देवा. नामदेवरायाला देव तेच सांगायचे मी मंदिरापुरता नाही राजा, अरे मी विश्वामध्ये व्यापक आहे सगळीकडं. पण नामदेवराय सुद्धा काही दिवस ऐकले नाही तू. आणि मग ज्या वेळेला खरंच परीक्षा घेतली, देवाचं स्वरूप कळायला तयार नाही, मग त्यावेळेस कबूल झाली की देवा म्हणले माझं चुकलं. आणि मग औंढानागनाथला गेले. आणि मग तिथे गेल्यानंतर मग त्यांना एक देशी जो देव होता तिथून बाजूला काढलं. कानात बीज पेरलं, कानी जे पेरिले डोळात ते उगवले आणि व्यापक भरले त्यांची हारी. परिणाम झाला आणि एक देशीपणामध्ये मी अडकलो होतो. मी त्या एका मंदिरातल्या देवाला देव मानत होतो, पण आता तो देव माझ्या करता देव राहिला नाही. अभंगाचं पहिलं चरण. माझ्या तुकोबाराय म्हणतात माझे लेखी देव मेला. मेला हो, आपण म्हणतो मेला म्हटल्यावर अवघडच झाला. आता ज्याच्या करता एवढी भक्ती चालली होती तोच जर मेला तर कसं करायचं? मग मेला या अनुषंग त्यांचं बोलणं वेगळं आहे, त्यांचा शब्दाच्या दृष्टीनं बोलणं वेगळं आहे, पण त्याचा अर्थ वेगळा आहे. शब्दाच्या दृष्टीनं मेला, मेला म्हणजे काय? मेला म्हणजे आपल्यासारखं जन्म मरण असं नाही, असा मेला नाही तो. मेला म्हणजे माझ्या करता जो एक देशीच मला देव वाटत होता तो इथंच आहे, एवढा मर्यादित आहे, आकारापुरता आहे. ज्ञानोबा म्हणत नाहीत का एक आकार उडा दे गती, अरे तोहा देव येणे भावे भजती आणि बिघडली आता किती नाही म्हणून. देवच म्हणतात ना अर्जुनाला तैसेच तुला काही नासी म्हणते भरवसा बांधोनी चित्ते पहाती मजा विनाशाती तरी कैसा दिसे. मला कोणत्या दृष्टीने बघतात लोक? स्थूल दृष्टी देखती माते, अरे देखणीची न देखणी जाण निवते. ते पाहणंच न पाहण्याप्रमाणे तुम्ही पाहिलंच नाही देव. स्थूल दृष्टीने तुम्ही मला पाहताय, एक आकारात तुम्ही मला पाहताय. माझी मूर्ती निपजवीन ते घराचे कोणी बैसवी, आपण देवोदेवी यात्रे जाय 13व्या अध्यायात सांगितलं. मला तुम्ही मर्यादित कुठतरी समजता, मर्यादित, पण मी तसा नाही. माझं स्वरूप तुम्हाला कळलेलं नाही. आणि मग ज्या वेळेला गुरुच्या कृपेनं ज्या वेळेला गुरुनी काय केलं, धर्म जागो गुरु महिमा देही दाविला देव. देव कुठं दाखवला?
ज्ञानोबाला लई गोड बोलता तो. ज्ञानोबाला काय म्हणतात माहिती का? सद्गुरु निवृत्तीने नवल केले, देखणे प्रिय देखणे करोनी दाविले, मी माझी देवो येते विश्वव्यापीले, बापर कुमादेवी वरु विठ्ठलूरया, बापर कुमादेवी वरु विठ्ठलूरया, यात्रा भरली देवी विन्मुख प्राणी, यात्रा भरली देवी विन्मुख प्राणी, ज्ञानोबारायांचं प्रमाण आहे. ज्ञानोबाराय म्हणतात, गेल्या वर्षी हा अभंग घेतला होता. सद्गुरु निवृत्तीने नवल केले, नवल केलं माझ्या गुरुनी. आणि खरंच तुम्हाला मला आमच्या जीवनामध्ये गुरुनी नवल करून दाखवलं. देखणेची अदेखणे करुणी दाविले, ज्याला देव समजत होतो तो देव बाजूला केला. जो देव दिसत नव्हता त्याचं दर्शन करून दिलं. मज माझी देवो येणे विश्वव्यापीले, याच्यात तर देव आहे, हा त्याच्या सत्तेनं बोलतोय, पण हे सगळं रूप त्याच आहे. आपण म्हणतो का नाही, देवा नाही रूप, देवा नाही नाव, देवा नाही गाव, कोठे काही म्हणतो का नाही, रंग नाही, रूप नाही, नाही वर्ण छाया. मग कसं आहे त्याचं रूप? मग त्यांनी सांगितलं, अनंत रूपे अनंत वेशे देखिला हे सगळं रूप त्याच आहे, कुठलंच रूप त्याच नाही असं नाही, सगळं तो भरलेला आहे. पण आम्हाला तसा दिसतो का तो? अनंत रूपे अनंत वेशे देखिला म्यात्यासी, अनुभव आहे ज्ञानोबारायांचा. अरे बापर कुमा देवीवर उठून बाणली कैसी, देखिला देखिला माय मी देवाचा देव, विठ्ठला संदेह निमाले तुझे पण. तैसा मी आल्हाद चक्रकार फिरे आणि सांभाळितो सारे लहान थोर. म्हणजे सगळीकडे तो आहे, पण आम्हाला का दिसत नाही त्याचं एक कारण आहे कल्पना. आणि सद्गुरूंनी काय केलं, त्यालाच बाजूला सारलं, भ्रांतीपासून हिरतले गुरुवाक्य म्हणत होतले, मग आत्मस्वरूपी घातले, आत्मस्वरूपावरती नेलं हो मला, आहे का नाही. आणि खरं तर त्याला तिथंच ठेवलं पाहिजे बघा, आहे का नाही, कारण कधीतरी त्याची बाधा होते. म्हणून आत्मबुद्धी पांजिरा सुयेत याते. कारण काय होईल एखाद्या वेळेला ते म्हणतात, तो अहंकार जो आहे ना तो याला लागेल, आहे का नाही, जनी लागेल या सुकुमारा, म्हणून आत्मबुद्धी पांजिरा सुयेत याते. आणि त्याला आत्मबुद्धी पांजिऱ्यात ठेवलं. सांगितलं ना आमच्या गुरुनी की ते ब्रह्म तू आत्मा आहेस, तर तो मशी महावाक्याचा उपदेश दिला. आणि म्हणून काय झालं, जो एकदेशीपणा होता, मी लहानपणापासून नको त्या देवाची पूजा करत होतो. कधी याची करायचं, कधी त्याची करायचं, कधी त्याची करायचं, कधी त्याची करायचं, कधी महादेवाचीच करायचं. आता मी तेच चाललंय हो. महाराष्ट्रामध्ये तुम्हाला असं वाटतंय का, महादेवाची भक्ती करणारे महादेव श्रेष्ठ म्हणतात, गणपतीची करणारे गणपती श्रेष्ठ म्हणतात, देवीची करणारे देवी श्रेष्ठ म्हणतात, सूर्याची करणारे सूर्य श्रेष्ठ म्हणतात. कोण श्रेष्ठ आहे याच्यात? याच्यातलं मुख्य जर वर्म कळलं तर हे सगळे एकच आहेत. विठ्ठल विठ्ठल. दिपवाळीचा पिरियड होता. दिपवाळी मालकानं काय केलं, एक पोत साखर आणली. साखर आणल्यानंतर बायकोला सांगितलं साखर आणली आहे बघ. आणि बायकोनं काय केली माहितीये का, त्या साखरेचा एक कोंबडा केली, छोटा कोंबडा.
काही कबूतर तयार केले, काही हरण तयार केले, काही सिंह तयार केले, आहे की नाही, काही मासे तयार केले, अनेक प्रकारच्या वस्तू बनवल्या तिनं. कशाच्या? साखरेच्या. सगळ्या वस्तू बनल्या गेल्या. आणि वस्तू बनवून काय केलं तिनं? साखर सगळी संपवली महाराज घरात. आणि समोरून असेच महाराज वैष्णव मेळावा होता आणि सगळे लोक चाललेले होते समोर. आणि उगच वाटलं पाटलाला, म्हणले आपण चहाला तर बोलव, नामधारक आहेत सगळे, म्हणले ऐसे ब्रह्मवेत्य परंपारण नये रे का नामधारका बरोबर. एवढे नामधारक खाऊ घातल्याचं पुण्य सामान्य असेल का? म्हटले एवढ्याला खाऊ घालावं, चहा पाजावा, मनात विचार आला. आणि पाटलांनी सगळ्याला थाप मारली. हो म्हणले सगळेच या चहा प्यायला. लोक धडधड आली महाराज घरामध्ये येऊन बसली सगळे लोक. आणि हळूच बायकोचा आवाज आला मधून की म्हणले मालक साखर संपली ना. आता मालक काय म्हणतात माहितीये का? म्हणजे एक काम कर, म्हणले तिथले 2-4 कोंबडे टाक की, म्हणजे नाही जमलं तरी एखादा डुक्कर टाक. डुक्कर आता डुक्कर टाक म्हटल्यावर पितील का काय चहा? कोंबडण डुक्कर म्हणतोय, म्हणजे आमच्याकडे माडी आहेत म्हणजे मोठ्या मोठ्या, आणि याला काही कळत असेल का नाही? म्हणजे या पाटलाला काही अक्कल असेल का? हो पाटील, मूर्ख समजतात का काय तुम्ही आम्हाला? चला रे म्हणजे उठा इथून, चला म्हणजे आपण जाऊ दुसरीकडे. हा गाडव म्हणले आम्हाला कोंबडे कुठं तरी डुक्कर चारतो का काय? म्हणले आता त्याला डुक्कर चारायचं होतं, त्याला कोंबडं चारायचं होतं का? साखरेला सोडून डुक्कर होतं का? साखरेला सोडून कोंबडा आहे का? साखरेला सोडून बैल आहे का? साखरेला सोडून वृक्षवल्ली आहे का? साखरेला सोडून काय आहे मला सांगा या जगतात? तसं आत्मस्वरूपाला सोडून काय आहे जगतामध्ये? अनंत अवतार घेसी कृष्णन राम एकच आहे. देवी म्हणजे कुठली आकाराची देवी सांगितली नाही. देवी म्हणजे सांगितली तुमच्या आमच्या मधल्या मोहाला काढून टाकणारी देवी. अनादि निर्गुण प्रगटली भवानी मोह महिषासुर मर्दना लावली. 500 रुपयासाठी पॉकेट फेकून देणाऱ्या माणसासाठी ती देवी निर्माण झाली. देवीचा अवतार आहे तो. पण आम्हाला कळायला तयार नाही देवी कोणती पूजावी ते. ज्याला ही देवी कळत नाही निर्गुण देवी, आणि ह्या निर्गुण देवीला प्रगट करायचं आहे ते ज्ञान हृदयी प्रतिष्ठे केली ठावे संतांनी. केली ठावे रूपाच्या नादी लागलो असतो, नावाच्या नादी लागलो असतो, पण गुरुनी आम्हाला कृपा केली. केली ठावी संतांनी. बरवे झाले शरण गेलो उगविलो संकट. कुळीची कुळदेवी ठावी केली संतांनी. तुमच्या आमच्या करता रूपाला आली. एवढा प्रभू भावे, एवढा म्हणजे एवढा विश्वव्यापक. तेने संपुष्टी राहावे होय भक्ती केला तैसा पूर्वी धरावी ते इच्छा. ज्याच्यामुळे प्रगट करायचं आहे ती गोष्ट आमच्यातली संपायला तयार नाही. आणि दररोजच म्हणतो देवी प्रगट झाली म्हणतो. ते ज्ञान हृदयी प्रतिष्ठे म्हणतो. शांतीचा अंकुर फुटे मग विस्तार बहुप्रगटे आत्मबोधाचा. विस्तार कसा होईल? मोहच गेला नाही कसा विस्तार होईल? कामच गेला नाही कसा विस्तार होईल? क्रोधच गेला नाही. काम क्रोध केले करारी ते काम क्रोध केले
क्रोध लोभ हे 3 दार नरकाचे आहेत. आणि त्याला संपवण्याकरता एवढे सगळे अट्टहास प्रयत्न आहेत आणि तेवढीच गोष्ट व्हायला तयार नाही. काम संपायला तयार नाही, क्रोध संपायला तयार नाही, लोभ संपायला तयार नाही. माझे संत म्हणतात काम क्रोध लोभ घेऊन या संगे आणि परमार्थाशी निघे तोची मूर्ख. लोभ वाढला हो परमार्थामध्ये, लोभ वाढला, काम वाढला परमार्थामध्ये, क्रोध वाढला. का वाढला? कारण आम्ही अर्थ घेतला नाही, फक्त शब्दच घेऊन बसलोय. विठाल विठाल. नाव दिलं एखादं आपणाला, नाव नाही का नाही? त्या नावासारखं आपलं जीवन असलं पाहिजे. आमचं नाव वेगळं आहे, आम्हाला गुरुनी नाव आम्हाला दिलं आणि नाम ते तू आहेस असं सांगितलं. ते ब्रह्म तू आत्मा आहेस, तत्वमसी महावाक्याचा उपदेश दिला. काय सांगितलं? प्रबोध दिला म्हणजे काय केलं? प्रबोध दिला म्हणजे आमची उंची सांगितली, किती उंच आहेस तू, किती मोठा आहेस, तुझं जीवन कसं आहे ते सांगितलं. आणि आता प्रबोध घेऊन मी पुन्हा कामाला सोबत घेतलाय. म्हणजे प्रबोध कळला का? प्रबोध फलद्रूप झाला नाही. क्रोधाला घेतलाय, कामाला घेतलाय, लोभाला घेतलाय, ईर्ष्येला घेतलाय, तृष्णेला घेतलाय, वासनेला घेतलाय आणि ती वासना जळायला तयार नाही. का? शब्दाच्या अर्थाप्रमाणे तो जीवन जगत नाही, फक्त शब्दच घेतलेला आहे, परिणाम नाही त्या शब्दाचा. आता ती वस्तू जर आपण आहोत तर देवाची लक्षणं काय? देव कशाला म्हणतात? अवघे आनंदाची सृष्टी अवघे आनंदाची सृष्टी आनंदाची सृष्टी झाली. ते म्हणतात काम क्रोध आणि लोभ निमाले ठाईच. गुरुची कृपा झाली, याला पूर्ण कृपा म्हणा. ज्याचा काम गेला, क्रोध गेला आणि लोभ गेला, समजायचं पूर्ण कृपा त्याच्यावर झाली. विठाल विठाल. आणि काम क्रोध लोभ जात नाही, समजावा आमच्यावरती कृपा थोडीशी कमी आहे. आणि मग पुन्हा तनु मनोजीवे चरणाशी लागावे, अगर्वता करावे दास्य सकळ. मग अपेक्षित आपुले तेही सांगतील पुसिले. त्याचं स्वरूप म्हणजे निर्विकार, निर्विचार, निर्विषय. पण इंद्रियाच्या द्वारा सतत धावपळ करण्याची सवय लागली आहे. इंद्रियाच्या द्वारा ना, अंतकरणाला मी मांडल्यामुळेच ना, अंतकरण विशेषणामध्ये असल्यामुळे आम्हाला काय विचारसागर सांगतो बघा. ताईनं काल खूप सुंदर बोलला विषय विचारसागरातला. अंतरंग साधन सांगितले आहे की नाही, त्याच्यातलं सूक्ष्म पुन्हा अंतरंग साधन सांगितलं आहे की नाही, बहिरंग साधन सांगितले. तिथपर्यंत जाण्याकरता दृढ अपरोक्ष ज्ञान असलं पाहिजे सांगितलं. परोक्ष ज्ञान, अपरोक्ष ज्ञान, दृढ अपरोक्ष ज्ञान, किती सुंदर मस्त असं तिथपर्यंत नेलं स्वरूपापर्यंत आहे का नाही. तसं तुम्हाला आम्हाला तुमच्या आमच्या जीवनामध्ये ते स्वरूपच निर्विचार, निर्विकल्प, निर्विषय. पण इंद्रियाच्या द्वारा, डोळ्याच्या द्वारा आपण बाहेर पडतो. एखादी वस्तू बघितली की आपण ध्यान करत नाही. ध्यान म्हणजे काय? लेकरू सायकल खेळतो बघा, सायकल. त्या लेकराला आई म्हणते, भाऊ खेळायचंय तर खेळ, पण ध्यानानं खेळ. ते बी ध्यान करत, ते ध्यान करत नाही का? ते बी ध्यान करत आहे. पण ते ध्यान कसं आहे माहितीये का? सायकल चालवत असताना कशी चालवली पाहिजे, कोण येतंय का, कोण जातंय का, हे ध्यानानं. म्हणजे सायकल कुणाच्या अंगावर जाऊ नये, तू पडू नये, कुण्या तरी खड्ड्यात जाऊ नये, हे ध्यान कर. याला ध्यान म्हणतात. तसं परमार्थातलं ध्यान तसं असलं पाहिजे. आपण पाहतोय
पण पाहत असताना दृष्टीच्या माग आपण न पळणं याला ध्यान म्हणतात. विठ्ठल विठ्ठल ऐकायचंय पण ऐकायचं नाही, याला ध्यान म्हणतात. ऐकोनी नायिके निंदा स्तुती कानी जैसा का उन्मनी योगी राज. बोलायचंय पण बोलायचं नाही, पाहायचंय पण पाहायचं नाही. इंद्रियाच्या माध्यमातून बाहेरचा आमचा प्रवाह बंद करायचा, बाहेरचा प्रवाह, बरं का. आणि त्याला साक्षी रूप म्हणतात. आणि अशी स्थिती ज्या वेळेला जीवनामध्ये आली, समजावा आमच्या जीवनामध्ये देवाची खरी कृपा झाली, बरं का. आणि ती जर कृपा संपादन केली तर मग देवा करता त्याला काही करावं लागत नाही. मग त्याच्याकरता गोष्ट बी करण्याची गरज नाही आणि नाव बी घ्यायची गरज नाही. अभंगातून त्याच्याबद्दल मी काहीच गोष्ट करणार नाही. नाव निघे, नाव बी घेणार नाही. आता काय नाव घ्यायची? अहम देहास्मी म्हणत होतो अगोदर, आता म्हणतोय अहम ब्रह्मास्मी. अहम ब्रह्मास्मी म्हणणं लय मोठीपणाचं लक्षण आहे का? जी वस्तू वस्तू आहे, समजा तो मृदंग आहे, मी जर म्हटलं म्हणजेच आहे नाही का? मग तो तसं अवदया सुंदर आहे परमार्थ. आहे ऐसा देव वदवावी वाणी, आहे ऐसा देव वदवावी वाणी, नाही ऐसा मनी अनुभवावा. त्याला मृदंग म्हणणं हा सुद्धा आरोप आहे त्याच्यावर. सोन्याची बेडी लोखंडाची बेडी म्हणायची बाबा. सोन्याची बेडी बरी का लोखंडाची बेडी बरी म्हणायची? काय प्रमाण सांगितले बघा तुम्ही. अहम सोहम ब्रह्मा कळले सांगितलं का? अहम वाग्या सोहम वाग्या प्रेम नगरा वारी. अरे सावध होऊनी भजनी लागा, देव करा कैवारी. पण तरी सुद्धा माणूस म्हणतो मी ते
आता ते मी आहे असं म्हणणं म्हणजे मी सुधीर आहे असं जर म्हटलं मी मोठेपणाचं लक्षण आहे का पापाचं लक्षण आहे? ब्रह्मावर आरोप आहे तो मी ब्रह्म म्हणणं आणि तो आरोप केला की त्याच्यासारखा पापी जगात दुसरा नाही. विठाल विठाल शुद्ध ब्रह्मी कैसी कल्पना आरूढी 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 शुद्ध ब्रह्म कैसी कल्पना आरूढी शुद्ध ब्रह्म कैसी कल्पना आरूढी तोची जगी एक पापी होय तोची जगी एक पापी होय शुद्ध ब्रह्मी कैसी कल्पना आरूढी शुद्ध ब्रह्मी कैसी कल्पना आरूढी तोची जगी एक पापी होय तोची जगी एक पापी होय शुद्ध ब्रह्मी कैसी कल्पना आरूढी शुद्ध ब्रह्म कैसी कल्पना म्हणून त्याला 18 महावाक्य सांगितले. 18 वेळा निदर्शन आहे त्याच्याकडे जाण्याचं. जेव्हा कोटीची नव्हती काही असं म्हणतो आपण. चंद्र सूर्य तारा नाही अवघे शून्याची होती पाही कानोबा ते 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 असं म्हणतात. म्हणजे ते बी हे त्याचंच नाव आहे. तू हे त्याचंच नाव आहे. मी हे त्याचंच नाव आहे. हे फक्त निर्देश आहे त्याच्यापर्यंत जाण्याकरता. कुठल्याही एका महावाक्याने तिथपर्यंत जात आहे. महावाक्य म्हणजे काय? जीव ब्रह्माचं ऐक्य. ज्या वाक्यानं जीव ब्रह्माचं ऐक्य प्रतिपादन केलं जातं त्याला महावाक्य म्हणतात. आणि अवांतर वाक्य म्हणजे काय? एखाद्या शरीराचं जे नाव ठेवलेलं आहे त्या नावाचा उच्चार करणं याला अवांतर वाक्य म्हणतात. विठाल विठाल म्हणूनच त्याला अजपा म्हणतात. अजपा जपणे उलट प्राणाचा तेथेही मनाचा निर्धार असे. तिला अजपा म्हणतात जिला जपली जात नाही. मुह हालेना कंठ हालेना जीवारट येणारा. भजन करावं का भजन ऐकावं? ऐकलं पाहिजे. चाललंय ना सगळीकडे भजन चाललंय. कुठं भजन बंद आहे मला सांगा? सगळीकडे भजन चाललेलं आहे. देख मनुष्य जात सकळ स्वभावताची भजनशील. जनावरांचं बी भजन चाललंय पण त्याला ती कळत नाही त्या योनीमध्ये. पण ज्याला कळलं त्याला हे सगळं भजनच आहे. जेवढा जेवढा आवाज येतोय ते सगळं भजन आहे त्याचं. आहे का नाही? मी तर म्हणतो भजन चुकून दयाचे भजन चुकून. भजन म्हणजे काय? एकानं सांगितलं म्हणजे बायका लेकरं सोडायचे, जंगलात जाऊन बसायचं, अन्न पाणी सोडायचं आणि एकटंच भजन चिंतन करत राहायचं. दिलेलं नाम जपायचं म्हणजे गुरुचं. त्याला भजन म्हणतात. त्याला भजन म्हणतात का काय? अहो दृष्टीनं शुद्ध दृष्टीनं देव पाहणं याला भजन म्हणतात. भजन म्हणजे दुसरं नाही. दिव्य दृष्टी ज्याची झाली, ज्याच्या दृष्टीला देव दिसतो ते भजन आहे. ज्याच्या श्रवणात कुठलाच शब्द कुठलाही शब्द जर देवच ऐकायला येत असेल ते भजन आहे. ज्याचं बोलणं बर का अवघाची संसार केला ब्रह्मरूप असं म्हणतात. विठ्ठल स्वरूप म्हणून या. ज्याचं कर्मच ब्रह्मरूप आहे त्याला भजन करायची काय गरज आहे? ते म्हणत नाहीत का एक अभंग आहे बघा. हीच विष्णूची महापूजन अनुभव नाही तुझ्या.
आहे का नाही? स्वामी काज गुरु भक्ती पितृवचन सेवापती हीच विष्णूची महापूजा अनुभव नाही तुझा. गुरुची सेवा करणं हे भजन आहे. आई वडिलांची सेवा करणं हे भजन आहे बरं का. सत्य म्हणून भजन जे करतोय ते सगळं भजन आहे. सत्य ही पूजा आहे, सत्य हे भजन आहे. पण आम्हाला वाटतं नाम घेतलं म्हणजेच ते भजन आहे असं वाटतं. विठाल विठाल आमचे तुकोबर आहे तर म्हणतात माझी वाचा आता कुंठित झाली. म्हणजे तुका म्हणे वाचा राहिली कुंठित पुढे झाले चित्त समाधान. कारण मी आणि तू हा भेद संपला. मी तू पण जाऊ दे रे दुरी एकची घोंगडी पांघरू हारी. भजन करण्याकरता द्वैत असावा लागतो. द्वैतच राहिला नाही. राहिला का द्वैत? ते म्हणतात तुझं तुझेपणा असेल तर भजन करता येतं. मी भक्त तू देव असं झालं की भजन करता येतं. आणि सगळं देवच झाल्यावर काय भजन करणार? कुणाचं करणार? कोण कुणाचं भजन करणार? दया स्वांत कर्ण चिता सकल काम उपशांता परमात्मा पुरता दुरी नाही. तूच ती वस्तू आहे. भजन कुणाचं करायचं? म्हणून म्हणतात गोष्ट न करी नाव घे. आता नाव कसं घेऊ? कुणाचं घेऊ? मीच ती वस्तू झालो. आता गंगा समजा गेली समुद्राला मिळाली. गंगेनं म्हणावं का मी गंगा आहे गंगा आहे गंगा आहे म्हणून त्याच्यामध्ये जाऊ? म्हणेल का गंगा ती? तसं अजिबात नाही. तुका म्हणे गंगा सागर संगमी अवघ्या झाल्या उर्मी. गंगात समुद्र झाली व जीवच ब्रह्म झाला. आता काय कुणाचं नाव घेणार? ते म्हणत नाहीत का भिंगुरटीच्या ध्यासी भिंगुरटी होई जे कीटकत्व जाय पालटोनी परब्रह्माचे नि ध्यासी परब्रह्म होई जे जीवत्व जाय पालटोनी. अहो जीवपणा संपला. तुका म्हणे घालू जीवपणा चिरा आणि जाऊ त्या माहेरा आपुलिया. ते म्हणतात आता मी वेगळा राहिलोच नाही. मी त्या स्वरूपाशी एकरूप झालो. त्याच्यामुळे आता मी भजन कुणाचं करू? गोष्ट न करी नावने घे गेलो दोघे खंडोनी. आता दोघं राहिले का? आणि आम्ही तर म्हणतो आमच्या जातीचे थे आमच्या सोयरे थे. तुका म्हणे येथे नाही मी तू पण. वा स्तवन येते कोणी कोणाला लागेल? कोणाचं स्तवन करतात? कुणाचं स्तवन करत आहे? काय प्रमाण आहे बघाय. म्हणजे स्तवन आपण करण्याच्या पलीकडे स्थिती गेली. आता कुणाचं स्तवन करणार? कुणाची पूजा करणार? कुणाची भक्ती करणार? काय करणार महाराज? म्हणून ते म्हणतात गोष्ट न करी नावने घे पूजा ध्यान जप त्यासी वा वा. पूजा ध्यान जप त्यासी नाही. त्यासी नाही. पूजा ध्यान जप त्यासी नाही. हरी रूप. आता त्याला नाही म्हणतात. पूजा ध्यान जप त्यासी नाही. आणि या स्थितीपर्यंत आलोय महाराज म्हणतात. तुकोबारा म्हणतात म्हणून आता मला गोष्ट करण्याची गरज नाही. नाव घेण्याची गरज नाही. गेलो दोघे खंडोनी. दोनपणा संपला. कारण दुजे आलं की संसार आला. तुझे जव जव घडे तव तव संसार भय जोडे. हे आपुलेने तोंडे बोलत ती वेद. आणि परमार्थात तर द्वैत एवढा चाललाय बरं का आमच्या परिसरात महाराज. इकडं खूप भाग्य आहे. अजिबात नाही. मी तर म्हणतो इकडं अजिबात नाही भेद. काय नाही. पण आमच्याकडे तुम्हाला सांगतो आता परमार्थ एवढा वाईट अवस्थेला आहे आता की आता खरंच देवाला तर इथं अवतार घ्यावा लागेल आता. कारण हे मारल्याशिवाय जमणार नाही. आता काय करता? चुकीची भक्ती म्हणजे संसार आहे, प्रपंच आहे. अरबो खरबो रुपयाची उलाढाल चालली आमच्याकडं परमार्थाच्या नावावर. ज्या संतांनी कधीच कुणापुढे अपेक्षा केली नाही, हात पसरला नाही, आज प्रत्येका कीर्तनकाराचा हात असे हात पसरतोय, पदर पसरतोय. काय अवस्था आली आमच्यावरती. आणि आम्ही देवाचे म्हणून घेतो. देवाची लेकरं अशी असतात का भिकारतो?
काही मागणी आम्हा अनुचित वडिलाची रीत जाणं तसं म्हणायचे. कोणाचे वडील? कोण आहेत तुमचे वडील? मी एक दृष्टांत देत असतो नेहमी. एका आईला बऱ्याच दिवसांनी लेकरू झालं, लेकरू 12 वर्षानंतर. आणि लेकरू झाल्यावर त्या लेकराला दाईनं काय केलं? जन्माला घातलं. दाईनं जन्माला घातल्यावर दाईनं घेतलं हातामध्ये स्वर द्या की पूजा. आणि त्याला काय करायची माहितीये का? स्नान वगैरे घातली, मांडीवरती ठेवलं स्वतःच्या. पायाच्या नखापासून डोक्याच्या केसापर्यंत निहाळायची त्याला. एकदा बोटाकडे बघायची, एकदा पंजाकडे बघायची, एकदा तळव्याकडे बघायची, एकदा पिंढऱ्याकडे बघायची, एकदा गुडघ्याकडे बघायची, नाकाकडे बघायची, कधी कानाकडे बघायची, कधी तोंडाकडे बघायची, डोक्याकडे बघायची. त्या आईनं हळूच तिचे डोळे उघडले, त्या आईनं पाहिलं आणि हिचं पाहणं बघितलं त्याच्याकडं. त्या दाईला ती आई म्हणते, ए दाई, अगं एवढं का बघतेस म्हणले माझ्या लेकराकडं? दृष्ट लावते का काय माझ्या लेकराला? दाई म्हणते, अगं तुझ्या सोबत मी लहानपणापासून राहिले, तुझ्या सोबत, तुझ्या परिवाराची सगळ्याची ओळख आहे मला. अगं मी त्याला निहाळते म्हणजे का निहाळते माहितीये का? म्हणले हे कुणावर गेलं ते बघते. म्हणजे बापावर गेले का, माईवर गेले का, आत्यावर गेले का, मामावर गेले का, चुलत्यावर गेले? तसा एखादा गुण कुठला असला पाहिजे ना बापाचा आमच्याकडं. का नुसतं तुकाराम ज्ञानेश्वर म्हटलं नव्हतं का? काय तुकोबरायचे गुण होते, काय ज्ञानोबराय होते, काय श्रीपाद बाबा होते, आणि त्यांच्या परिवारात अशी भिकारचोट जन्माला यावं का? आणि आमचे हात सतत पुढं. आमच्या संतांनी म्हणावं, भिक्षापात्र अवलंबने जळोजीने लाजीरवाने. अरे पोटासाठी जरी करी हरिकथा जनरंजविता फिरत असे. ते निघात केला एकोत्तर से गुळाचा, पाहुणा यमाचा श्रेष्ठ थोर. भागवत रहस्यामध्ये डोंगरे महाराज म्हणतात, अरे जे माणसं कीर्तन करून, कथा करून, प्रवचन करून पैसे कमवतात आणि प्रपंचाला लावतात, त्याला पुढचा जन्म कुत्र्याचा मिळतो. विठाल विठाल. आणि आम्ही म्हणतो आम्ही त्यांचं नाव घेण्याची सुद्धा लायकी नाही. अरे राजाच्या घरात अशी भिकारी कुठे जन्माला येतात का काय? राजी याची कांता काय भीक मागे, मनाची या जोगे सिद्धी पावे. आणि सगळा भिकाऱ्याचा धंदा झाला महाराज, आहे का नाही? ज्याचं त्याचं मोठेपणा चाललाय. मोठे व्यापारी बसलेत परमार्थामध्ये, आणि तो व्यापारी म्हणतोय माझं खरं, तो व्यापारी म्हणतोय माझं खरं, आणि त्याच्या मागे लाखो करोडोची गर्दी आहे सध्या. आणि इकडे मात्र कुठंतरी विरळ आहे सारखं तुका त्याची लोटांगणी. अशा अध्यात्म राज्यामध्ये आम्ही जन्माला आलो महाराज. आणि आम्हाला तत्व कळलं, आम्हाला आमच्या सद्गुरूंनी, श्रीपाद बाबांनी आम्हाला तिथपर्यंत नेलं. खरंच आमच्यासारखं भाग्यवान जगात दुसरं कोणी नाही. विठाल विठाल. माझे तुकोबाराय म्हणतात, आता जीवनातलं भजन संपलं. जे आहे सहज जगणं तेच माझं भजन आहे. आता मात्र मला कुणाची स्तुती करण्याची गरज नाही, निंदा करण्याची गरज नाही. का? कारण हा धंदा लई केलाय म्हणले अगोदर. अभंगाचं 3रं चरण. स्तुती समवेत निंदा, श्रुती समवेत निंदा, स्तुती समवेत निंदा. आता आमच्या बेदरे महाराजाला जर मी म्हटलं, महाराज काय गोड गाता हो, स्तुती केली का निंदा केली? त्यांची स्तुती केली पण बाकीच्याची निंदा केली. स्तुती समवेत निंदा. वाटतंय स्तुती केली पण निंदा आहे ती. केला धंदा उदंड.
याला श्रेष्ठ मानले की बाकीचं कनिष्ठ होतं, मग दोष लागतो. कुणाला मोठं म्हणणार? म्हणून निंदा बी केली तर दोष आहे आणि स्तुती बी केली तर दोष आहे. म्हणून स्तुती आणि निंदा करावी देवाची, कीर्ती मानवाची वर्णू नये. कुणाची स्तुती करणार? आणि तुकोबाराय म्हणतात लय धंदा केला हो, म्हणले असा उदंड धंदा केला, लय स्तुती केली. देवाची स्तुती करायचो मी, हो तुका म्हणे केला हा वा बहुलाभ सापडला. मी खूप धंदा केला म्हणतात. स्तुती समवेत निंदा. कधीच कुणाची स्तुती करू नये, कधीच कुणाची निंदा करू नये. स्तुती केली, स्तुती एकाची केली समजा, बाकीचे देवच आहेत ना, मग यांची निंदा होत झाली ना. सगळ्यात जर देव आहे या विश्वामध्ये, त्याच्याशिवाय दुसरं काही नाही. अनेक दुसरे मज नाही आता. नेमिलिया चित्तापासूनिया पांडुरंग ध्यानी पांडुरंग मनी जागृती स्वप्नी पांडुरंग. सगळ्यात जर देव आहे, कुणाची स्तुती करणार? तुझ्या सत्तेने तुझेच गुण गाऊ. वा तुझ्या सत्तेने तुझे गुण गाऊ. तेने सुखे राहू सर्व काळ. वा तेने सुखे राहू सर्व काळ. सत्ता त्याची घेतली आहे का नाही? आणि गुण गायचंय त्याच. पण स्तुती निंदा करत राहायची नाही. स्तुती केली की निंदा होते, निंदा केली की स्तुती होते. अनेकाची स्तुती आम्हा ब्रह्महत्या. अनेकाची स्तुती आम्हा ब्रह्महत्या. अनेकाची स्तुती आम्हा ब्रह्महत्या. अनेकाची स्तुती आम्हा ब्रह्महत्या. एका वासुदेव्या ब्रह्महत्या म्हणतात. दुसऱ्याची स्तुती करणं ही ब्रह्महत्या आहे. एका वाचून त्या पांडुरंगा आम्हा विष्णुदासा एकविध भाव न मनोया देव अनिकासी. ते म्हणतात अनिकाची स्तुती आम्हा ब्रह्महत्या. म्हणून स्तुती समवेत निंदा केला धंदा उदंड. गोष्ट न करी नाव नेघे गेलो दोघे खंडोनी. मग काय स्थिती तुकोबर आहे तुमची? ती स्थिती अभंगाच्या शेवटच्या चरणात सांगतात. तो काम निवांत ठेवा. काम निवांत ठेवा.
गेलो दोघे वेचितालो जीवित्व गोष्ट न करी नाव निघे गेलो दोघे खंडोनी तुकोबारा म्हणतात. आता मी निवांत ठेवलो म्हणतात. का निवांत ठेवलो? कारण ह्या बाकीच्या कुटाण्यामुळे तर जन्माला यावं लागलं ना मला, जीवदशा भोगावी लागली. वेचितालो जीवित्व, या जीवित्वाचा मला त्रास झाला. जीवदशेची नि त्रासे यावं या फुल्या दशी, शिवाय ही मुहूर्त पुसे जया जोशी याते. प्रत्येकाला त्या जीवदशेचा त्रास झाला. आता माझ्या लक्षात आलं की मी जीव नसून मी ती वस्तू आहे, आणि म्हणून त्याच्यामुळे काय झालं, आता मी निवांत झालो म्हणले. निवांत, आता काही करायची गरज नाही बाबा म्हणले. करण्यामुळे तर हे करावं, भोगावं लागलं सगळं. अहंकारामुळे तर हे सगळं भोगावं लागलं माझ्या जीवनामध्ये. पण आता नको म्हणले. तुका म्हणे निवांत राही, पाहिले पाही परतोनी. आता निवांत केलो, आणि खरंच निवांतच झालं पाहिजे बरं का. जोपर्यंत निवांत होत नाही तोपर्यंत साक्षात्कारच नाही ना मला. तोपर्यंत कळलं असं म्हणताच येणार नाही ना, कारण ती स्वरूपच मूळ निवांत आहे, स्थिर आहे की नाही. आणि म्हणून निवांत राहायचंय, काहीच करायचं नाही. म्हणून तर जनाबाई म्हणते, एक अभंग आहे बघा, नवल वरतले अनाम चक्र पाणी. आता नाम बी नाही म्हणले, अनाम. अरे गोकुळ चोरून नेले ते कैसे दासी जनी. ऐक नाही, अरे मीच विश्व झालो म्हणतात ते. विश्वात मीच व्यापक झालो. आता काय करायचं बाकी राहिलं शिल्लक. विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म भेदा भेद ब्रव अमंगळ. ऐक नाही, सगळं माझ्या करता हरीची आदासा हरिदाही दिशा भावे जैसा तैसा हरी एक. आता त्याच्याशिवाय दुसरं काही नाही. म्हणून मी निवांत झालो. ऐक नाही, आता मला काही करण्याची गरज नाही, कारण शोधायचीच गरज नाही. जे शोधायचं होतं ते आता मला सापडलं ना. सापडला हाती झाली तयाची निश्चिंती. नाही धावा घेत मन इंद्रियाचे समाधान. झाले समाधान तुमचे धरिले चरण. आता उठावेसे मना येत नाही नारायणा. आपण आता उठावेसे म्हणले की उठतात लोक, पण त्यांनी सांगितलं आता उठावं वाटत नाही मला. अतिशय ज्ञानानं मानानं वयानं सर्वजण माझ्यापेक्षा मोठी मंडळी आहात. अतिशय उच्च कोटीचे कीर्तनकार, अतिशय गोड कीर्तन कालपासून ऐकले महाराज. एक एकावनी बळीरी अशा प्रकारचं या ठिकाणी श्रीपाद बाबांचा खरं तर सर्वावरती कृपेचा आशीर्वाद आहे. त्याच्यामुळं जेवढं ऐकावं तेवढं महाराज प्रत्येकातून आपण आपली पूर्णता करून घेतोय. कालपासून मी खऱ्या अर्थानं इथं आल्यापासून मी पोट एवढं भरणं चाललंय, कारण तृप्ती झाली या जैसी साधने सरती या पैसी. आत्मतुष्टी तैसी कर्मे नाही. आत्मतृप्त झालोय महाराज. आणखीन आता उद्या काल्यापर्यंत आपल्याला तृप्त व्हायचंय. अतिशय सर्वजण या ठिकाणी सर्वांच्या माध्यमातून वैयक्तिक नामनिर्देश घेणं हे बरोबर नाही, कारण आताच झालं ना स्तुती समवेत. गोष्ट न करीन नाव नाही. आता एकाचं नाव घेतल्यावर मग देवच आहे ना हे सगळं, आता काय घेणार कोणाचं नाव. पण ज्यांनी तुम्हा सर्व देवांचं दर्शन मला करून दिलं ते आमचे संजय दादा मडके दादांनी मला फोन केला. आणि खरं तर तुम्हा सर्वांचं मला दर्शन झालं. अतिशय गुरुतुल्य असणारे महात्मे या ठिकाणी आलेले आहेत. सर्वांच्या चरणावरती माझं या ठिकाणी शतशः दंडवत झालेली सेवा तुमच्या चरणी अर्पण करतो. सेवेला इथंच पूर्ण विराम.